आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत विद्या चव्हाण। विद्याताई, आपण पाहतोय लंकेंनी गजा मारणेकडून सत्कार स्वीकारलेला आहे आणि या संदर्भात आता अमोल मिटकरी यांनी घणाघाती टीका सुद्धा केलेली आहे। त्यांनी त्यांच्याकडून भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केलेली आहे। तुमची काय या संदर्भातली भूमिका आहे? नमस्कार, माझं म्हणणं आहे की अशा प्रकारे कुठल्या गुंडाकडनं सत्कार समारंभ स्वीकारणं चुकीचं आहे। पण निलेश लंके आता नुकतेच खासदार, नवनिर्वाचित खासदार आहे, त्यांच्याकडनं हे चुकून झालं का, त्यांनी मुद्दामून केलं का, काय केलं याचा खुलासा निश्चितच मी आता त्यांना याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये चालले, तिथून मी त्यांना फोन करणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण मीडियाला त्यांनी द्यावं अशी विनंती पण करणार आहे। अगदी विद्याताई, या आधी जेव्हा पार्थ पवार यांचे फोटो व्हायरल झाले होते तेव्हा तुमच्या पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली होती आणि आता तुमच्याच पक्षाचे खासदार हे अशा पद्धतीने त्यांच्या घरी जात आहेत, त्यांची भेट घेत आहेत आणि सत्कार स्वीकारतात, त्यामुळे कुठेतरी साहजिकच आहे की विरोधकांकडून तुमच्यावर घणाघाती टीका होणार। तर याकडे तुम्ही कसं पाहता? आता स्थानिकांचे त्यांच्याशी कोणाशी कसे संबंध आहे याच्याविषयी मला माहिती नाही, पण ते एक साधे सुधे आणि सर्वसामान्य जनतेतले लोकप्रतिनिधी आहेत निलेश लंके, आणि त्यांच्याकडनं काय अशी मुद्दामून काही त्यांनी हे केलेलं नसेल। परंतु मी तुम्हाला जसं सांगितलं की निश्चितच पार्थ पवार जेव्हा अशा प्रकारे हे केले होते तेव्हा आपल्या पक्षाच्या लोकांनी टीका केली होती। तर अशा प्रकारे कुठल्याही पक्षाच्या राजकीय प्रतिनिधींनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडनं सत्कार घेणं हे चुकीचंच आहे, किंवा यांच्याशी कुठलेही संबंध ठेवणं म्हणजे त्या गुंडगिरीला बळ मिळण्यासारखं आहे ते। आणि म्हणून अशी चूक कोणीही करू नये, कुठल्याही नेत्याने करू नये, कुठल्याही पक्षाचा असो। आणि निश्चितच निलेश लंके यांना मी याच्याविषयी स्पष्टीकरण विचारेल आणि त्यांनी तसा खुलासा मीडिया समोर करावा अशी विनंती मी त्यांना करेन। धन्यवाद। अगदी धन्यवाद विद्याताई, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय निलेश लंके यांनी गजा मारणेकडून सत्कार स्वीकारलेला आहे। पुण्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी ही भेट घेतलेली आहे आणि सत्कार सुद्धा स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे आता ते वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। तर आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट निलेश लंके यांनी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर गजा मारणेकडून त्यांनी सत्कार सुद्धा स्वीकारलेला आहे आणि यामुळे आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत।